राज्यातल्या शाळा आज सुरू झाल्या, मात्र शाळा सुरू होऊनही जवळपास राज्यभरातल्या 48 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळालेले नाहीत। त्यावरनं आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केलाय। टक्केवारीमुळे गणवेश अडकल्याचा आरोप दानवेंनी केलाय, तर दानवेंनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। निरोप शाळांना आलेले आहे। माझ्या माहितीप्रमाणे गुजरातच्या 2-4 कंपन्या यांना काम द्यायचं होतं, यांच्या प्रत्येकाचे रेट्स वगैरे टक्केवारी हे सगळं ठरायचं बाकी होतं, म्हणून हे गणवेश भेटू शकलेले नाही। मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यावर, कारण हे जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, यांच्या खऱ्या अर्थानं घरामध्ये हे 2 गणवेश वर्षभर चालत असतात। आणि जर असं असताना सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या ऐवजी स्वतःचा विचार करणारं सरकार, शिक्षण विभाग जर या महाराष्ट्र असेल तर ते महाराष्ट्रासाठी दुर्दैवी। उबाटाचे लोक आजही त्या टक्केवारीतून बाहेर निघत नाही, हे दुर्दैव आहे। सर्वसामान्य माणसापासून राजकारण्यापर्यंत सर्वांना कल्पना आहे, गेली 2 महिने या आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व असलेले लोक जे संबंधित शिक्षण विभागाशी असतील किंवा कामगार असतील किंवा कोणीही असतील, हे सर्वांना एक वेगळी जबाबदारी होती आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये वेगळ्या कामानिमित्त व्यस्त होते आचारसंहितेच्या काळामध्ये। कदाचित त्याच्यामुळे 2-4 दिवसाचा अवधी लेट होऊ शकतो, त्यावर टक्केवारीचा कुठेही प्रश्न येत नाही।